जत तालुक्यात उपवासासाठी आणलेल्या भगरीच्या पिठातून 300 लोकांना विषबाधा, अन्न भेसळ, अधिकारी कोमात। जत तालुक्यातील 25 ते 30 गावातील एकूण साधारण 300 लोकांना नवरात्रोत्सवानिमित्त उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। यातील जास्त त्रास असणाऱ्या काही रुग्णांवर खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काहींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जत शहरातील एका होलसेल दुकानाला सील केल्याचे समजते। या घटनेनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 3,34,918 रुपये किमतीचे भगरीचे विविध कंपनीचे नमुने जप्त केलेले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। विषबाधा झालेल्यामध्ये वाळेकिंडी, नवाळवाडी, शेगाव, कुंभारी, मोकाशीवाडी, शिंगणाळे, औंढी, बनाळी, वायफळ, संत होसपेठ यांच्यासह 25 ते 30 गावातील रुग्णांचा समावेश आहे। सध्या दसरा व दिवाळीचा सण मोठ्या उत्सवात आहे, त्यामुळे जत शहरातील अनेक किराणा दुकान यांनी बोगस मटेरियल ठेवण्याचा सपाटा लावलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते महिन्याकाठी चिरीमिरी गोळा करून त्यांना अभय देण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन याचा पोलखोल करावा अशी मागणी या तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.